तर सरसंघचालक मोहन भागवत आपण या ठिकाणी पाहताय। मोहन भागवत मतदानासाठी सध्या पोहोचलेले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे मतदान करणार आहेत। महालामधील संघ मुख्यालय परिसरामधल्या भाऊजी दप्तरी शाळेमध्ये पहिलं मतदान जे आहे ते या ठिकाणी करत असतात। हा संदेश आहे सगळ्या तरुणांना की लोकशाहीचा हा जो सुंदर उत्सव आहे, महोत्सव आहे, यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं, सगळ्यांनी मतदान करावं, ही प्रेरणा जी आहे ते या ठिकाणी देण्यासाठी आपण बघू शकतो 7:30 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होत आहे। त्याच्या पूर्वीच 10 मिनिटं आधीच सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी या ठिकाणी भाऊजी दप्तरी उच्च प्राथमिक शाळा नागपूर महानगरपालिकेची या ठिकाणी आपल्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहे आणि मतदान जे आहे ते या ठिकाणी करणार आहे। पुढच्या 10 मिनिटात त्यांचं मतदान जे आहे ते होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस मतदानाचा टक्का नागपूरचा वाढणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। गेल्या वेळेस 54% मतदान होतं। 9 वर्षानंतर ही निवडणूक होते। अनेक तरुण मतदार, फर्स्ट टाइम मतदार महानगरपालिकेसाठी मतदान करणार आहे आणि त्यामुळे या मतदानाचा टक्का वाढवण्यावरही प्रशासनाचा भर होता। त्यामुळेच आपण बघू शकतो सगळे मोठे नेते जे आहेत ते प्रेरणा देत आहेत की मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत परंपरेनुसार सकाळी 7:30च्या ठोक्याला आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाल परिसरातील इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचं मतदान आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मतदान करणार आहेत। थोड्याच वेळात 7:30 वाजता ही मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यावेळेस सरसंघचालक डॉक्टर ठीक नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।